Very good morning, dear students. Again, I, Professor Santosh Kumar Patil, welcome you on our online teaching learning platform SM Academy. आपण आपल्या FYBAच्या कंपल्सरीच्या फर्स्ट सेमिस्टरच्या पोएट्री सेक्शन शिकत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे काही अपरिहार्यस्त कारणास्तव महाविद्यालयात उपस्थित राहणं शक्य होत नाही, त्यांना आपण हे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तसं आपल्याकडे अत्यंत नियमितपणे 20 ऑक्टोंबरपासून रेग्युलरली महाविद्यालय सुरू झालेलं आहे. त्याच्या अगोदर आपण सगळे ऑनलाईन टीचिंग लर्निंग करतच होतो, परंतु ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय 20 तारखेपासून सुरू झालेलं आहे. तरीसुद्धा काही विद्यार्थी बांधवांना, विद्यार्थी मित्रमैत्रिणींना जे दुर्गम भागात राहतात, डोंगराळ भागात राहतात, त्यांना काहीतरी अडचणींमुळे महाविद्यालयात नियमित येणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आपण हा ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्लॅटफॉर्मने शिकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर्सला आपण व्हेअर द माइंड इज विदाउट अ फिअर ही रवींद्रनाथ टागोर यांची कविता शिकलो. नाउ टू धिस ऑनलाईन लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अ पोएम अप हिल. अप म्हणजे वरते, हिल म्हणजे चढणे, बाय ख्रिस्टिना रोझेटी. ख्रिस्टिना रोझेटी इज अ व्हेरी फेमस इंग्लिश पोएटेस. अत्यंत प्रसिद्ध अशी इंग्लिश पोएटेस आहे. सी हॅज रिटन मेनी फेमस पोएम्स. त्याच्यातली आपल्याला अप हिल नावाची ही कविता आहे. आता ही जी कविता आहे मित्रांनो, ही इन दिस पोएम देर आर 2 स्पीकर्स. इथे 2 स्पीकर आहेत. एक प्रश्न विचारतो आहे आणि दुसरा त्याचं उत्तर देतो आहे. वन इज ॲन्सरिंग द क्वेश्चन अँड अदर इज ॲन्सरिंग इट ॲज पर हिज ओन वे. त्याला स्वतःला जसं शक्य आहे त्या पद्धतीने तो त्याचे उत्तरं देत आहोत. सो द पोएम इज इन क्वेश्चन ॲन्सर फॉर्म. पोएम हॅज 4 स्टांजाज. कवितेमध्ये 4 स्टांजात आहेत, 4 कडवक आहेत. ईच स्टांजा कन्सिस्ट 4 लाईन्स. सो द पोएम हॅज अ 16 लाईन्स पोएम. बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट 2 स्पीकर्स आर हिअर. एक प्रश्न विचारतो आहे, त्याच्या मनात काही प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणते आहेत दॅट वी विल लर्न इन द पोएम इन डिटेल. आणि दुसरा त्याचं उत्तर देतो आहे. ॲपरंटली जरी असं वाटत असलं की ही कविता अप हिल म्हणजे टेकडीवर चढून जाण्यासारखी अशी आहे, बट द अंडरलाईन मिनिंग ऑफ द पोएम इज डिफरंट. कवितेचा अंडरलाईन अर्थ हा पूर्णतः वेगळा आहे. कवितेचा अंडरलाईन अर्थ आहे द जर्नी ऑफ मॅन फ्रॉम बर्थ टू डेथ. माणसाचा बर्थ टू डेथचा प्रवास ह्या कवितेमध्ये सांगितलेला आहे. जर्नी ऑफ मॅन फ्रॉम बर्थ टू डेथ. आणि हा प्रवास कसा आहे? इज इट स्मूथ? नो. इट्स हॅज सम पिचेस, some smoothness, zigzags or patches. All these happens generally in the course of human life, and that is here. इथे जीवनापासूनचा तर आपला मृत्यूचा प्रवास हा अत्यंत धकाधकीचा, काहीतरी मिळवण्याचा, इथे आपल्याला अनेक अडचणी येतात त्याचा आहे. तसा ह्या मार्गामध्ये मला काय काय प्रॉब्लेम्स येतील मृत्यूपर्यंत जाण्यासाठीच्या, काय काय अडचणी असतील, असा प्रश्न एका स्पीकरच्या मनामध्ये येतो. अ क्वेश्चन अरायझेस इन द माइंड ऑफ अ स्पीकर अँड अनदर स्पीकर हु इज अ सायलेंट स्पीकर इन द पोएम. ही मे बी कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह स्पीकर, नॉट ॲक्टिव्ह स्पीकर. ही ॲन्सर्स द क्वेश्चन आस्क्ड बाय द फर्स्ट स्पीकर ॲज बाय हिज ओन कपॅसिटी. सो द पोएम इज इन क्वेश्चन अँड ॲन्सर फॉर्म. पण कविता म्हणजे टेकडी चढून जाणं नाही, तर कविता म्हणजे माणसाच्या जीवनाचा प्रवास असा आहे. जसं ॲपरंट मिनिंग आहे तसं घेऊ नका. आता पहिल्या लाईनमध्ये पहा. पहिला स्पीकर प्रश्न विचारतो, डज द रोड. रोड म्हणजे कोणता रोड? नॉट अ रोड, स्मूथ रोड or any road that is going up on the hill. No, road means a journey of human life. मग असा जो रोड आहे, डज द रोड वाइंड अप हिल ऑल द वे. हा जो जर्नी आहे, हा जो मार्ग आहे, हा सगळा असा टेकडीभोवतीच वाइंड अप म्हणजे गोल 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 फिरतो का, असा पहिला प्रश्न त्याला विचारतो. म्हणजे द फर्स्ट क्वेश्चन द स्पीकर आस्क्ड दॅट डज द जर्नी ऑफ लाईफ इज फुल ऑफ
grief, sorrows, joys, mixture of joys, happiness, gloom, संकटांनी, आनंदांनी, दुःखांनी असा मिक्स हा प्रवास आहे का, असं त्याला विचारायचं आहे. उत्तर किती समर्पकपणे देतो दुसरा स्पीकर, यस, हो, टू द व्हेरी एंड. एंड म्हणजे कोणता एंड? नॉट द एंड ऑफ द हिल वेअर द फर्स्ट स्पीकर वॉन्ट्स टू गो, इट द एंड ऑफ लाईफ. शेवटच्या श्वासापर्यंत, अप टू द लास्ट ब्रेथ ऑफ लाईफ, द जर्नी ऑफ ह्युमन बीइंग इज नॉट स्मूथ. इट इज वाइंडिंग अप, क्लाइंबिंग अप, patching, falling into patches, again rising up, again walking, again down, again up. असा प्रवास आहे का? तर दुसरा स्पीकर म्हणतो हो, लाईफ इज लाईक दॅट. लाईफ हा असाच प्रवास आहे, दुसरा प्रवास नाही. इनफ फॉर द फर्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न तो विचारतो, बरं ठीक आहे, खड्डे आहेत, सगळा पूर्णपणे गोल गोल फिरून फिरून प्रवास आहे, शेवटपर्यंत मान्य झालं. पण आता दुसरं, विल द डेथ जर्नी टेक द होल लॉंग डे. हा जो प्रवास आहे हा संपूर्ण दिवसभर करायचा आहे का? नाव लिसन, हिअर डे स्टँड्स फॉर द होल कोर्स ऑफ लाईफ. इथे डे म्हणजे संपूर्ण जीवन. हा सगळं जीवनभरच चालत राहणार आहे का? फ्रॉम मॉर्न टू नाईट माय फ्रेंड. त्याला उत्तर काय देतो? यस, हा प्रवास आता सुरू केला आणि उद्या थांबला आणि उद्याच सुख आलं असं नाही. आपण शिकत असताना असं म्हटलं जातं, तू काय 10वीपर्यंत शिक, पुढे काही टेन्शन नाही. 12वीपर्यंत शिक, पुढे काही टेन्शन नाही. मग BSc कर, पुढे काही टेन्शन नाही. नोकरी लागलं का काही टेन्शन नाही. मग नोकरी झालं, आफ्टर मॅरेज झालं, मग संसार झाला, पुढचा इश्यू. सो आपण त्या सगळ्या समस्यांमध्ये गुरफटत जातो, त्याचा एंड होत नाही. म्हणून तो म्हणतो, उत्तर देतो, यास, फ्रॉम मॉर्निंग टू नाईट माय फ्रेंड. त्याला मित्र म्हणून तो सांगतो, हो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असाच प्रवास राहणार आहे, अशाच अडचणी राहणार आहेत, आणि त्या अडचणींमध्येच आनंद आहे. नुसतं सुख, नॉट ओनली हॅपीनेस, only joy is not there. Mixture of joy, grief, happiness, unhappiness, worries, problems, issues असं आहे. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम मॉर्न टू नाईट, सकाळपासून रात्रीपर्यंत. मॉर्निंग स्टँड्स फॉर द बर्थ अँड नाईट स्टँड्स फॉर द डेथ. सिम्बॉलिकली. तर इथे मॉर्निंग टू नाईटमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत हा प्रवास असाच राहणार आहे. सो डू यू अंडरस्टँड द फर्स्ट स्टांजा? व्हेरी सिम्पल. नाऊ टर्न टू द सेकंड स्टांजा ऑफ द पोएम. मग बरं ठीक आहे, चालू. बट इज देअर फॉर द नाईट अ रेस्टिंग प्लेस. रात्र झाली तर थांबायला जागा बिगा आहे का? रेस्टिंग प्लेस म्हणजे विश्रांतीची जागा आहे का? इज देअर एनी रेस्टिंग प्लेस? आहे ना. कोणती रेस्टिंग प्लेस आहे माणसाची जीवनातली शेवटची रेस्टिंग प्लेस? यू नो, दॅट इज डेथ. अ रूफ फॉर वेन द स्लो डार्क हवर्स बिगेन. ही लाईन सिम्बॉलिकली याच्यात सगळं. जेव्हा डार्क हवर्स सुरू होतात तेव्हा विश्रांती मिळते. डार्क हवर्स स्टँड्स फॉर द लास्ट फेज ऑफ लाईफ, ओल्ड एज. जेव्हा माणसाचं ओल्ड एज सुरू होतं तेव्हा कुठेतरी थांबण्यासाठी प्लेस तयार होते. तो म्हणतो असं. मग नेक्स्ट क्वेश्चन, मे नॉट द डार्कनेस हाईड इट फ्रॉम माय फेस. पण तो अंधार मला दिसेल का? तो जो म्हातारपणाचा, जो आयुष्याचा शेवटचा वेळेत माझा अंधार होईल, तो मला दिसेल का? मे नॉट द डार्कनेस हाईड इट फ्रॉम माय फेस. माझ्या चेहऱ्याला तो दिसेल का? हाईड तर करणार नाही, लपणार तर नाही, मिस तर होणार नाही. स्पीकर अत्यंत समर्पक उत्तर देतो, यू कॅनॉट मिस दॅट इन. इन म्हणजे धर्मशाळा. त्याला तू मिस करू शकत नाही. तुला ती दिसेलच, तुला त्या फेजमध्ये जावं लागेल. तुझी इच्छा असो किंवा नसो, ते कुणालाही सुटलं नाही. परमेश्वराला सुटलं नाही तर तुला सुटण्याचा प्रश्न नाही. ओके, द नेक्स्ट. मग पुढचा प्रश्न तो विचारतो, बरं ठीक आहे, शाल आय मीट ऑदर वे फेअर्स ॲट नाईट. वे फेअर्स म्हणजे काय? प्रवासी, सहप्रवासी. मला रात्रीच्या त्या प्रवासामध्ये सोबत असताना तिथे काही सहप्रवासी भेटतील का?
मला कोणी भेटेल का तिथे सहप्रवासी जेव्हा मी शेवटचा जर्नी सुरू करेल तेव्हा? त्याला उत्तर देताना दुसरा स्पीकर म्हणतो, दोज हू हॅव गॉन बिफोर, जे तुझ्यापेक्षा पहिले निघून गेले ना ते तुला तिथं सगळे भेटतील. म्हणजे कोण गेलं पहिल्याने? दोज हू हॅज मेट द अनटाइमली डेथ, ज्यांचा आकस्मिक मृत्यू झाला, जे लवकर गेले, तुमच्यापेक्षा लवकर जग सोडून गेले, या प्रवासातनं थांबले, शेवटच्या फेजमध्ये गेले, ते तुम्हाला भेटतील. मग तिथे गेल्यावर समजा मी गेलो, देन मस्ट आय नॉक ऑर कॉल व्हेन जस्ट इन साईट. तिथे गेल्यावर त्या इन म्हणजे सिम्बॉलिक आहे, मी तिथं दरवाजा ठोकू का काय करू, कसं काय उठू त्यांना? तर ते उत्तर आहे, दे विल नॉट कीप यू स्टँडिंग ॲट द डोअर. ते तुला दरवाजावर थांबवणार नाहीत, तुला ते मध्ये घेतील. इट मीन्स डेथ इज अन इटर्नल ट्रूथ ऑफ लाईफ. नो वन कॅन एस्केप फ्रॉम इट, नो वन कॅन मिस इट. Everyone has to face it, whether a king or a beggar, whether beautiful or ugly, handsome or ugly, whoever it may be, whatever it may be, he or she has to go to the resting place in. तुम्ही तिथे गेलात तरी तुम्हाला बोलावणं येणार. यू कॅनॉट मिस इट. इन द लास्ट स्टांजा, पण समजा गेलो तर शाल आय फाइंड कम्फर्ट, तिथे मला आराम, ट्रॅव्हल सोर, एवढं जे आयुष्यभर पळत राहिलो, दमत राहिलो, थकत राहिलो, पैसा, संपत्ती, यू, तू अँड वी, त्याच्यापासून मला मुक्ती मिळेल का? ऑफ लेबर यू शाल फाइंड द सम. त्याला उत्तर देताना म्हणतो, हो, ऑफ लेबर, तू संपूर्ण आयुष्यामध्ये जे कष्ट केलं, जे चांगलं केलं, वॉट एव्हर द गुड डीड्स यू हॅव डीड इन युअर लाईफ, यू शॅल फाइंड द सम. सम म्हणजे त्याची बेरीज तिथं होईल. ॲडिशन, त्याचं काय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. इफ यू हॅव डीड एनी गुड थिंग्स, गुड डीड्स इन युअर लाईफ, यू विल गेट ऑल टाईप ऑफ अकाउंट ऑफ इट ॲट देअर. तुमच्या जीवनामध्ये जर तू काही चांगलं केलं त्याचं सम जे आहे ते तुला तिथं मिळेल. सम म्हणजे बेरीज. विल देअर बी बेड्स फॉर मी अँड ऑल हू सीक. तिथे गेल्यावर मला जागा मिळेल का, बेड मिळेल का मला आणि अदर दुसऱ्यांना, ज्याला पाहिजे त्याला? तेव्हा उत्तर देताना दुसरा स्पीकर म्हणतो, या, बेड्स फॉर ऑल हू कम. नो वन लिव्ज हिअर विदाऊट अ बेड. इथे जो जाणार त्याला बेड मिळणार, त्याला रेस्टिंग प्लेस मिळणार, त्याला कम्फर्ट मिळणार. ही ऑर सी गेट अ फ्रीडम फ्रॉम ऑल द वरीज, ऑल द इश्यूज, ऑल द डेंजर्स फ्रॉम लाईफ. प्रत्येकाला मिळणार. देर इज नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन पुअर अँड रिच, हँडसम अँड अगली, नथिंग इज देअर. तिथे सगळ्यांना हे मिळणार. सो द पोएम इज अ व्हेरी symbolic. It is not just a standing or climbing on the uphill. Uphill suggests the journey of life that is full of patches, deep patches, falling, rising, losing, gaining, meeting the dangers, coming out of the dangers, meeting the catastrophes, learning something from the catastrophe. Sad, good. There may be tears of happiness, there may tears of joy. So you have to face all of this in the journey of life. And that is symbolically, it is uphill. It is uphill. So the poem, the outline meaning or outline wording is something different, but the underlying meaning is a journey of a human being from birth to end, in search of a comfort, in search of a race, in search of spiritual eternal peace. And therefore he has some doubts, questions in his mind, and whatever the question he asks, the other speaker tries to answer these questions as per his own way,
as per his capacity he answers, but the ultimate meaning, ultimate interpretation of it is that life is a journey from birth to death in search of something, and moreover it is just it is not, may not be inspired, but you can find some substance of Gita there, that is, if you do something good, if your deeds are good, you will definitely get a reward of it. जर तुम्ही तुमच्या त्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म केलं असेल, चांगल्या गोष्टी केल्या असेल, त्याची टोटल, त्याची सम तुम्हाला मिळेल, आणि नाही केलं असेल नाही मिळणार. अँड देयर इज नो डिस्क्रिमिनेशन. So the poem is a journey of human being from birth to death. So I think that, dear students, you might have understand the poem in detail. याचे सगळे एक्सरसाइजेस ऑब्जेक्टिव्ह एक्सरसाइज आहेत, कारण तुमच्या परीक्षा बहुतेक ऑब्जेक्टिव्ह होतील असं वाटतं. अजून तसं सर्क्युलर नाही, परंतु शक्यतो असं वाटतं. तसं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे ऑफलाईन, पण असं वाटतं पुढे पाहूया काय होतं ते. आणि जशा झाल्या तर त्या पद्धतीने तुमच्या एक्सरसाइज सोडवलेल्या सगळ्या पद्धतीच्या क्वेश्चन बँक्स, MCQची तयारी मी ऑफलाईन वर्गात तर होतेच आहे रेग्युलर लेक्चरने, परंतु इथे सुद्धा तुमची ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा रेग्युलर केली जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग द SM Academy YouTube English channel for understanding the FYVA compulsory syllabus in detail. Thank you very much.